ऑट टू ऑट टूचा उपयोग शूड सारखाच करायला पाहिजे या अर्थाने केला जातो, पण ऑट टू हा शूड पेक्षा फॉर्मल आणि स्ट्रॉंगर या आशयाने वापरतात. ऑट टूच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट नंतर ऑट टू आणि त्यानंतर नेहमी क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते. ऑट टूचा उपयोग मॉरल ऑब्लिगेशन नैतिक बंधन, आपली नैतिक कर्तव्य ड्युटीज इत्यादी सांगण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, वी ऑट टू रिस्पेक्ट आवर एल्डर्स, आपण आपल्या मोठ्या माणसांचा सन्मान केला पाहिजे, हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे वी ऑट टू डू समथिंग फॉर आवर नेशन, आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे, ही आपली ड्युटी आहे. अशा प्रकारची नैतिक बंधने किंवा आपली कर्तव्य सांगण्यासाठी आपण ऑट टूचा वापर करतो. द गव्हर्नमेंट ऑट टू हेल्प द पुअर, सरकारने गरीब लोकांना मदत करायला पाहिजे. ऑल फॅमिली मेंबर्स ऑट टू हेल्प हिम, कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याला मदत करायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी, एखादी गोष्ट घडण्याची जास्त शक्यता जेव्हा असते तेव्हा ऑट टूचा उपयोग केला जातो. दिस जॉब ऑट टू बी बेनिफिशियल फॉर यू, ही नोकरी तुझ्यासाठी फायद्याची ठरू शकते. या वाक्यामध्ये ऑट टू वापरलेला आहे, म्हणजे ही नोकरी फायद्याची ठरण्याची शक्यता जास्त आहे. तसेच ही ऑट टू बी टायर्ड, तो थकलेला असला पाहिजे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, इट ऑट टू बी अ गुड डे फॉर यू टुमारो, उद्याचा दिवस तुझ्यासाठी चांगला असेल. या सर्व शक्यता आहेत आणि त्याच्यामध्ये त्या शक्यता जास्त आहेत, म्हणून इथे ऑट टू वापरलेला आहे. याचप्रमाणे ॲडवाइस, रेकमेंडेशन, शिफारस किंवा सल्ला देण्यासाठी सुद्धा ऑट टूचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, यू ऑट टू गो टू स्कूल डेली, तू रोज शाळेत गेला पाहिजे. या वाक्यामध्ये सल्ला दिलेला आहे. त्यानंतर यू ऑट टू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर, तू भरपूर पाणी प्यायला पाहिजे. तसेच वी ऑट टू सेव्ह मनी फॉर फ्युचर, आपण भविष्यासाठी पैशाची बचत करायला पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळे सल्ले देण्यासाठी, ॲडवाइस करण्यासाठी ऑट टूचा उपयोग केला जातो. करायलाच पाहिजे हे अधिक जोर देऊन सांगण्यासाठी शूड ऐवजी ऑट टू वापरला जातो.